श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नरेंद्र मोदी भारताचे सगळ्यात यशस्वी पंतप्रधान, सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारी व्यक्ती म्हणून मोदींची नवीन रेकॉर्ड सेट केलाय. मोदी म्हणजे भाजपच्या विजयाचा चेहरा, हे गेले काही वर्षात तयार झालं समीकरण. पण याच मोदीच्या नावावर निवडणुका जिंकणाऱ्या भाजपसमोर आता एक वेगळं आव्हान उभं राहिलेलं आहे. मोदी सरकारच्या निर्णयावर, धोरणावर आणि कामकाजावर आता फक्त विरोधकच नाही तर सामान्य जनता सुद्धा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. मोदींच्या लोकप्रियतेची ढाल वापरून भाजप आजवर प्रत्येक राजकीय संकटातून बाहेर पडली. मोदींचा सरकारवर आणि सरकारमधल्या नेत्यावर असलेली होड ही त्यांची जमेची बाजू होती. ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे मोदींचं धोरण होतं. पण त्याच मोदींच्या राजवटीत राम मंदिरातल्या चंदा चोरीचं आरोप होत आहेत. मध्य प्रदेशात तर थेट मुख्यमंत्रीचं भ्रष्टाचारांच्या आरोपामुळेच अडचणीत आलेत. गुड गव्हर्नन्स हे मोदी सरकारचं तत्व होतं, पण त्याच मोदींच्या सरकारमध्ये नीट पेपर फुटी प्रकरण आणि E20च्या धोरणामुळे मोदी सरकारवरचा विश्वास उडत चालल्याची भावना आता तयार व्हायला सुरुवात झाली आहे. या सगळ्यामुळे गेल्या 12 वर्षांमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड सेट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता आपल्याच नेत्यामुळे हिट विकेट होत असल्याची चर्चा व्हायला होत आहे. आपल्या नेत्यामुळे मोदी सरकार अडचणीत कसे आलेत, मोदी सरकारची इमेज कशी डॅमेज होते, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. नीट पेपर फुटी आणि CJPचे आंदोलन यामुळे केंद्रातलं मोदी सरकार अडचणीत आले. पण भाजप शासित राज्यामध्ये नेत्यावर होणाऱ्या आरोपामुळे सुद्धा मोदी सरकारच्या अडचणी वाढल्याचं दिसून येते. यामध्ये नाव घ्यावं लागतं ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचं. डिसेंबर 2023 मध्ये ज्यावेळी मध्य प्रदेशात भाजपला मोठा विजय मिळाला, तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांचं नाव पुढे आलं. खरं तर हे मोठं सरप्राईज होतं. शिवराज सिंग चौहान यांच्यासारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला आणि यशस्वी माजी मुख्यमंत्र्याला डावलून मोदी शहांनी मोहन यादव या नवीन चेहऱ्याला संधी दिली होती. ओबीसी चेहरा आणि संघाशी असलेल्या संबंधामुळे यादव यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्याचं बोलण्यात आलं. पण चव्हाण आणि यादव हे दोघेही ओबीसी समाजातून येणारे आणि दोघेही संघाच्या बॅकग्राऊंडचे. पण चव्हाण यांना बाजूला करून आपल्या मर्जीतला नेता म्हणून मोदी शहांनी मोहन यादव यांची निवड केल्याचं सांगण्यात आलं. पण मोदींचं हे धक्कातंत्रच आता मोदींचं धक्का देत असल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसकडून मोहन यादव यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात येत आहेत. काँग्रेसचा आरोप आहे की उज्जैनमध्ये 500 कोटी रुपयाची जमीन एका ट्रस्टला फक्त 1 रुपयात देण्यात आली. त्या ट्रस्टचे विश्वस्त श्री रामजी नावाचे व्यक्ती आहेत. ते मोहन यादव यांचे सांस्कृतिक सल्लागार आहेत. मोहन यादव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कुटुंबियांचे नाव उज्जैन आणि आसपासच्या भागात 137 भूखंड, सुमारे 168 एकर जमीन खरेदी केली असा आरोप करण्यात आहे. यातील सुमारे एकर जमीन सरकारच्या नवीन रस्ते, महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या आसपास असल्याचा दावा आहे. त्यामुळे सरकारच्या विकास आराखड्याची माहिती आधीच मिळाल्यामुळे त्यानुसार जमिनी खरेदी करण्यात आल्या. यातून जास्तीत जास्त आर्थिक फायदा करून घेण्याचा मोहन यादव यांचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. आता भाजपनं यादव यांच्यावरचे हे सगळे आरोप फेटाळून लावले असले तरी मोदींच्या विरोधात विरोधकांना हे मोठं राजकीय शस्त्र मिळालेलं. मोदींच्या पसंतीच्या मुख्यमंत्र्यावर घोटाळा आरोप होण्याची ही घटना थेट मोदींच्या इमेजला डॅमेज करण्याचं असल्याचं म्हटलं जाते. 2024च्या लोकसभेला मध्य प्रदेशात भाजपनं 29 पैकी 29 जागा जिंकल्या होत्या. पण आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यावरच घोटाळ्याचे आरोप होणं ही गोष्ट भाजपला आणि पर्यायानं मोदींना बॅकफुटला नेणारी ठरू शकते. मोदी सरकारला अडचणीत आणणारी दुसरे नेते म्हणजे अर्थातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशात जो काही सध्या आंदोलन, थोडक्यात गदारोळ सध्या सुरू आहे, यामध्ये मुख्य मागणी ही प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे. आता शिक्षण मंत्री म्हणून त्यांचा राजीनामा घेणं मोदी सरकारसाठी मोठी गोष्ट नव्हती. पण मुद्दामून फक्त शिक्षण खात्याशी संबंधित असला तरी त्यामुळे मोदी सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झालेत. मोदी सरकारनं पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त आणि मजबूत प्रशासन अशी प्रतिमा निर्माण केली आहे. मात्र देशातील स्थिर सगळ्यात मोठा परीक्षांमध्ये गैरप्रकार, पेपरफुटी आणि परीक्षा रद्द होण्याच्या घटना घडल्या तर मोदींच्या काळात तरुणांचं भविष्य सुरक्षित आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. हा फक्त एका मंत्र्याच्या अपयशाचा मुद्दा राहत नाही, कारण शिक्षण आणि रोजगार हे तरुण मतदारासाठी थेट मोदींच्या नेतृत्वाशी जोडलेले मुद्दे आहेत. यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र प्रधान हे मोदींच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे आणि दीर्घकाळ विश्वासातले नेते मानले जातात. त्यामुळे
त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर मोदींच्या टीमवरचं शंका निर्माण होतं. एखाद्या कनिष्ठ मंत्र्याच्या विभागात गोंधळ झाला असता तर जबाबदारी मर्यादित राहिली असती. पण शिक्षण मंत्र्याच्या काळात लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि करिअर प्रभावित झाल्याचा आरोप असल्याने त्यांचा थेट राजकीय फटका पंतप्रधान मोदींना बसतो. प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोदीवर एवढे दबाव असताना सुद्धा त्यांचा राजीनामा सरकारनं घेतलेला नाहीये. यातून दबावापुढे झुकणार नाहीये असं मोदी भासवत असते. तर यावरून मोदी सरकारचं मनमानी आहे, हुकुमशाही कारभार करतच असाच मेसेज सध्या जनतेमध्ये जातोय. मोदी सरकार समोरचा खरा पेच हाच आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर सरकारने चूक मान्य केली आणि राजीनामा घेतला नाही तर सरकारचा विद्यार्थ्यांच्या प्रश्नापेक्षा आपल्या मंत्र्याचा वाचवतायत असा आरोप होतो. म्हणजेच पॉलिटिकल नुकसान दोन्ही बाजूला आहे. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या पहिल्याच 2 कार्यकाळात एखाद्या मंत्र्यावर गंभीर आरोप झाले किंवा एखाद्या मंत्रालयाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पण आता मोदी तसं करताना दिसत नाहीये. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जे विद्यार्थी आता नीट किंवा इतर परीक्षांचा अभ्यास करतायत अशा लाखो विद्यार्थ्यांच्या मनात सरकारच्या शिक्षण व्यवस्थेविरोधात सध्या प्रचंड असंतोष आहे, रोष आहे. याच तरुणांपैकी बहुतांश तरुणी 2029च्या निवडणुकीला फर्स्ट टाइम वोटर्स असणार आहेत. हे तरुण आणि फर्स्ट टाइम वोटर्स ही भाजप आणि मोदींची आजवरची ताकद राहिली आहे. तरुण वर्गात मोदींची असलेली क्रेज आगामी काळात यामुळे कमी होऊ शकते, कारण आता हीच तरुणाई मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहेत. याचा फटका साहजिकच भाजपला पुढच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेपरफुटीचा प्रश्न कदाचित एका परीक्षेपुरता असेल, पण त्यातून निर्माण झालेला अविश्वास संपूर्ण व्यवस्थेत विरोधात जाऊ शकतो आणि या व्यवस्थेतल्या गैरकारभाराची अंतिम जबाबदारी सरकारचे प्रमुख म्हणून मोदींनाच उचलावी लागणार आहे. यानंतर तिसरा नेता आहे E20 पेट्रोलच्या बाबतीत ज्याच्या विश्वासाबद्दल सध्या सर्वाधिक प्रश्न उपस्थित होतोय ते नेते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. E20 पेट्रोलच्या वापरामुळे गाड्यांचा मायलेज कमी होतोय, जुन्या वाहनांच्या इंजिन आणि इतर पार्ट्सवर परिणाम होतोय असा आरोप सातत्याने होतोय. गडकरींनी E20मुळे वाहनांचं नुकसान होत असल्याचे दावे फेटाळून लावले. त्यांच्या म्हणण्यानुसार मायलेजमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते, कारण इथेनॉलमध्ये पेट्रोलपेक्षा कमी ऊर्जा असते. मात्र E20मुळे इंजिनचं नुकसान होत असल्याचा दावा चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण याच काळात रायपूरच्या जिल्हा ग्राहक आयोगाने E20 पेट्रोलच्या वापरानंतर वाहनात समस्या आल्याचं प्रकरणात वाहन बदलून देण्याचं किंवा 21 लाख रुपयापेक्षा जास्त भरपाई देण्याचे आदेश दिले. मारुती सुझुकीने या निर्णयाविरोधात अपील करण्याची भूमिका घेतली असली तरी या निकालामुळे E20मुळे होणाऱ्या नुकसानाला पहिल्यांदाच कायदेशीर आधार मिळाल्याचं चित्र आहे. गडकरी E20च्या धोरणांचे फायदे देशाला सांगत होते, पण थेट ग्राहक न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे E20मुळे नुकसान होते हे सिद्ध झाल्याचं आता बोललं जातंय. याच विरोधाभासामुळे गडकरींच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होतोय. सरकारच्या इथेनॉल पॉलिसीचा फायदा थेट गडकरींच्या मुलाच्या कंपनीला होत असल्याचा गंभीर आरोप होत आहेत. पण मुख्य मुद्दा हा आहे की या सगळ्यामुळे देशातल्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांच्या मनावर सरकारविरोधात अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. मायलेज कमी होतोय, गाडी खराब होते, पेट्रोलवर जास्त खर्च होतोय, ही गोष्ट साहजिकच मध्यम वर्गाला परवडणारी नाही. मोदींच्या विजयात मध्यम वर्ग हा फक्त मतदार नाही तर मोदींच्या विकास मॉडेलचा सगळ्यात मोठा समर्थक आणि प्रचारक आहे. त्यामुळे याच वर्गाच्या खिशाला फटका बसला आणि सरकारच्या धोरणावर संशय निर्माण झाला तर मोदी सरकारच्या विजयाच्या गाडीला सुद्धा काही प्रमाणात ब्रेक लागू शकतो. नितीन गडकरी हे भाजपमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि विश्वासार्ह नेत्यापैकी एक मानले जातात. त्यांच्या कामाचे रस्ते, विकासाचे प्रतिमा आणि काम करणारे मंत्री अशी त्यांची ओळख आहे. पण E20च्या मुद्द्यामुळे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर त्यांचा फटका फक्त गडकरींना बसत नाही तर मोदी सरकारच्या धोरणावरच. यामुळे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आपल्या पॉलिसींचा जनतेचा कसा फायदा झालाय? काँग्रेसला आज 60 वर्षात करता आला नाही, तो विकास आम्ही फक्त 12 वर्षात करून दाखवला असा प्रचार भाजपकडून केला जातो. पण मोदीच्या पॉलिसीमुळे लोकांचं नुकसान होतंय हे प्रॅक्टिकली समोर यायला सुरुवात झाली तर मात्र ही मोदी सरकारसाठी सगळ्यात मोठी अडचण ठरू शकते. आता मोदींची सगळ्यात मोठी अडचण झाली आहे ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळात झालेल्या राम मंदिरातल्या चंदा चोरीची.
सुमारे 2.5 वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या आणि हिंदूच्या स्वप्नातल्या राम मंदिराचं लोकार्पण केलं. मंदिर वही बनाएंगे हा देशभरातल्या हिंदूंना दिलेला शब्द आपण पूर्ण केल्याचं यातून मोदी आणि भाजपनं दाखवून दिलं होतं. राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकांनी आयुष्य खर्च केलं तर देशभरातल्या अनेकांनी या मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक मदत देऊन आपण योगदान दिलं. पण याच राम मंदिराच्या दानात झालेली चोरी मोदी सरकारच्या प्रतिमेला आजवरचा सर्वात मोठा धक्का मानली जाते. पण यात चंदा चोरीचे आरोप उत्तर प्रदेशचे योगी सरकारवर झाले. घोटाळा उघडकीस येऊन 20 दिवस झाल्यानंतर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले आणि तिथेच योगी आदित्यनाथ यांच्या आत्तापर्यंतच्या सगळ्यात क्लीन इमेजला धक्का बसला. घोटाळा इतर कोणता असता तर कदाचित फसलाही असता, पण इथे तर भाजपचं सर्वोच्च संकल्प असलेलं राम मंदिरामध्ये भ्रष्टाचार झाला होता. भाजपच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता. जेव्हापासून राम मंदिरातल्या दान चोरीचं प्रकरण समोर आलं तेव्हापासून योगींनी राम मंदिर ट्रस्ट त्यांचे सर चिटणीस चंपतराय आणि विश्वस्त मंडळापासून फारकत घेतली होती. पण या सगळ्यामुळे योगींच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेश सरकारवरचं होणारं आरोप झाकले गेले नाहीत. राम मंदिर हा फक्त एका मंदिराचा प्रकल्प नाही तर तो मोदींच्या राजकारणातला सगळ्यात मोठा भावनिक विजय आहे. ज्या मंदिराच्या उभारणीचे श्रेय मोदी आणि भाजपनं अभिमानाने घेतलं त्याच मंदिरात भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या पैशामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत असतील तर ही गोष्ट भाजपला बॅकफुटला नेणारी ठरू शकते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राम मंदिराला दान म्हणून मिळालेला पैसा कोणत्याही सामान्य सरकारी योजनेचा पैसा नाहीये. हा पैसा आहे राम भक्तांनी आपल्या श्रद्धेतून दिलेल्या. त्यामुळे ते आरोप फक्त पैशाच्या चोरीचा नाही तर भाविकांच्या श्रद्धेच्या विश्वासघाताचा आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला. अयोध्येचं राम मंदिर ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच भाजपचा पराभव झाला. राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर सुद्धा उत्तर प्रदेशात भाजपची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. हा मोदी आणि भाजपसाठी अधिक मोठी राजकीय इशारा होता. आता 2027मध्ये उत्तर प्रदेशाची विधानसभा निवडणूक आहे. लोकसभेतील धक्क्यानंतर उत्तर प्रदेशात पुन्हा आपली पकड मजबूत करण्याची भाजपसमोर संधी आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला विकास, कायदा, सुव्यवस्था आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदारासमोर जायचं आहे. पण त्याचवेळी राम मंदिराच्या देणगीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा विरोधकांनी मोठ्या प्रमाणात उचलल्याने त्यामुळे भाजपच्या सगळ्यात मजबूत भावनिक मुद्द्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हा प्रश्न जर उत्तर प्रदेशातील रामभक्त मतदारांच्या मनात पोचला तर तो फक्त योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातील प्रश्न राहणार नाही. राम मंदिरात राजकीय श्रेय मोदी आणि भाजपनं स्वतः घेतलंय. त्यामुळे मंदिराच्या यशाचं श्रेय मोदींचं असेल तर मंदिरातील कथित गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी मोदी सरकारपासून पूर्णपणे वेगळी करता येणार नाही. त्यामुळे योगी आदित्यनाथ या हिंदुत्वाच्या फायर ब्रँड नेत्याच्या इमेज सोबतच राम मंदिर चंदा चोरी मोदीच्या प्रतिमेला सुद्धा धक्का देणारी आहे. एकंदरीत या 4 नेत्यामुळे मोदी सरकार अडचणीत आल्याचं चित्र आहे. आतापर्यंत मोदींची लोकप्रियता त्यांच्या नेत्याच्या चुकात झाकत आली. पण जर या 4ही मुद्द्यामुळे जनतेचा विश्वास कमी झाला तर यावेळी प्रश्न मोदींना कोण हरवणार हा नसेल तर मोदींच्या स्वतःच्या टीममुळेच मोदी सरकारचा विकेट पडणार का असाही सवाल उपस्थित होतोय.